अजून एक दौंडमधली अत्यंत धक्कादायक घटना समोर आली। दौंडमध्ये स्वामी चिंचोलीमधील 21 वर्षाच्या एका तरुणीचं भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपहरण झालंय। काल दुपारची ही घटना आहे। तरुणी तिच्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात होती। यावेळी जहीर शेख आणि अयान शेख या दोन आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली। तरुणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट टाकलं आणि या 21 वर्षाच्या मुलीचं तरुणीचं अपहरण केलेलं आहे। या घटनेनंतर भिगवण पोलीस ठाण्यासमोर हिंदू संघटना आक्रमक झाल्या, घोषणाबाजी करू लागल्या। हिंदू संघटनांनी पुणे सोलापूर मार्ग अडवून धरलेला होता। महामार्गावर टायर सुद्धा पेटवून दिले होते। आज भिगवण बंदची हाक दिली गेलेली आहे। या दाखल गुन्ह्यातील दोन आरोपी निष्पन्न आहेत। त्यामध्ये झहीर अरुण शेख आणि अयान अरुण शेख असे दोन सख्खे भावंडे याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत। यामध्ये जे विक्टिम पीडिता आहे आणि हे जे आरोपी आहेत, या दोघांचे प्राथमिकदृष्ट्या काही एकमेकाला कॉल आणि काही टेक्स्ट मेसेज केलेले आम्हाला तपासामध्ये अद्याप आढळून आलेले आहेत। या अनुषंगाने काल 4 टीम आम्ही रवाना केलेल्या होत्या। यांचे मोबाईल फोन अद्याप तरी बंद आहेत आणि टीम ज्या रवाना झालेल्या आहेत त्या सीसीटीव्हीच्या मार्गाने त्यांच्या शोधावर आहेत। मी आता ते फक्त 1 महिन्याचं 12 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यानचं आम्ही त्यांचे डिटेल्स मागवलेले होते। त्या दरम्यान त्यांचे कॉल दिसत आहेत आणि टेक्स्ट मेसेज पण दिसत आहेत। ही फक्त रेग्युलर सिम कार्डवरला आहे, व्हॉट्सअपवरला आम्ही मागवलेलं नाही आहे। ते पण माहिती मागवलेली आहे ऑलरेडी। त्यामध्येही काही कॉल डिटेल्स असण्याची परत शक्यता आहे। दोघेही जे आहेत ते शेजारी राहणारे आहेत। लहानपणापासून ते एकमेकाच्या शेजारी राहणारे आहेत। दोन्ही घर शेजारी आहेत। जरी यात दोन वेगवेगळ्या धर्माचा अँगल असला तरी ते एकमेकांना ओळखतात। आता ही बाब कशी घडलेली आहे, काय घडलेली आहे ते आपल्याला या दोघांना सगळ्यांना ताब्यात घेतल्यावर समोर येणार आहे। आपण थेट बोलणार आहोत या सगळ्या प्रकरणामध्ये। आमचे प्रतिनिधी सुमित आपल्या सोबत आहेत। सुमित, भिगवण पोलीस स्टेशनच्या परिसरातच आपण आहात। पोलिसांनी काही आतापर्यंत अपडेट दिलंय का? कारण कालच टीम्स रवाना झालेल्या होत्या त्या दोघांना पकडण्याकरता आणि त्यांचे आपापसात काही संवादही होते असं समोर आलेलं आहे। काय सांगाल? गेल्या 1 महिन्यापासूनचे पोलिसांकडून जे तपास सुरू होता। कॉल रेकॉर्ड काढले 1 महिन्याचे आणि त्याच्यामध्ये त्यांचं संभाषण जे आहे ते त्यांच्यामध्ये त्या पोलिसांना आढळून आलेलं आहे। त्या अनुषंगाने ते पोलीस तशा पद्धतीने तपास करीत आहेत। एका बाजूला पोलिसांचा तपास आहे, 4 टीम ज्या आहेत त्या या तपासासाठी कामाला लागलेल्या आहेत। मात्र पोलिसांना अद्याप जे आरोपी आहेत आणि जी तरुणी आहे त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे त्यांचा कुठलाही अद्यापपर्यंत तिथं पोहोचू शकले नाहीये पोलीस। मात्र या सगळ्यामध्ये हिंदू संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या या सगळ्यामध्ये पाहायला मिळाल्या। काल रात्री पोलीस ठाण्यासमोर मोठी घोषणाबाजी करण्यात आली होती। जय श्रीरामचे नारे जे आहेत ते लगवण्यात आले होते। त्यानंतर पुणे सोलापूर महामार्ग जो आहे तो अडवण्यात आला होता हिंदू कार्यकर्त्यांकडून आणि टायर त्या ठिकाणी जाळण्यात आले होते। या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता मोठा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। हिंदू संघटनांकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्याच्या जे काही जे पत्रक आहेत ते या ठिकाणी सर्क्युलेट होताना दिसतात ते सोशल मीडियावर। त्यामुळे एकंदरीतच पोलिसांकडून सगळ्या बाबतीची खबरदारी जी आहे ती घेण्यात येते। मात्र अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे मोठी पोलीस बंदोबस्त या भिगवण शहरामध्ये लावण्यात आलेला आहे। भिगवण शहर आज हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे। त्या मुलीला आणि 2 आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जी आहे ते हिंदू संघटनाकडून करताना दिसते। आता जे भिगवण पोलीस स्टेशनच्या बाहेर जरी थोडे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आपण जर पाहू शकतो की येताना दिसतात आहे आणि त्यांची एकच मागणी आहे। इथले स्थानिक जे असतील किंवा बाहेरून येणारे त्यांची एकच मागणी आहे की मुलीला लवकरात लवकर आमच्या ताब्यात द्या आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींना देखील अटक करण्याची मागणी करण्यात येते। आता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल ते भिगवण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। ते तपासाचा आढावा घेत आहेत। नेमका कशा पद्धतीने तपास सध्या सुरू आहे त्याची देखील त्यांच्याकडनं आढावा घेण्यात येतोय। कशा पद्धतीने लवकरात लवकर या मुलींना ताब्यात घेण्यात येईल आणि त्या मुलीला ताब्यात घेण्यात येईल आणि आरोपीला पकडण्यात येईल त्याच्यावर भर जो आहे तो पोलिसांचा देताना दिसतात आहे आणि त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये, कुणी गैरकृत्य करू नये असं देखील पोलिसांकडून सांगण्यात येते। आम्ही आरोपीला सुमित, तुर्तास धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। आपल्याबरोबर गोपीचंद पडळकर सुद्धा सहभागी झालेले आहेत दूरध्वनीवरून, त्यांच्याशी बोलूया।
पडळकरजी, एका बाजूला धार्मिक अँगल समोर येतोय आणि आक्रमकता बघायला मिळते नागरिकांची, हिंदू संघटनांची. दुसरीकडे या मुलीचे आणि त्या दोघांचे काही कॉल रेकॉर्ड्स आणि काही मेसेजेस सुद्धा आढळलेले आहेत. त्या अनुषंगाने पण तपास सुरू आहे. प्राथमिकता हीच आहे की ती परत येईल? काय अधिक सांगाल? नाही, पोलिसांशी बोलणं चालू आहे. पोलिसांनी 4-5 पथकं नेमलेली आहेत. पोलीस त्या मुलीच्या शोधामध्ये आहेत, परंतु लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, कारण बरोबर. डोळ्यात चटणी टाकून ही मुलं घेऊन गेलेली आहेत. जर तुमचे एवढे जवळचे संबंध होते तर चटणी टाकण्याची गरज काय होती? रस्त्यात अडवून त्यांना आई आणि भावाच्या समोरच ते जबरदस्तीने घेऊन गेलेले आहेत. होय. त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र आहेत. आज 4 वाजता हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन भिगवणमध्ये केलेलं आहे आणि त्या मोर्चाला मी जाणार आहे. काही झालं तरी अपहरण करणं ही गंभीर बाब आहेच. त्या अनुषंगाने प्रयत्न होतील आणि दोघांवर कठोर कारवाई सुद्धा होईल. मुळात आधी पकडणे. होणार ना, कारवाई होणार. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आदेश दिलेले आहेत या सगळ्या बाबीची गंभीरता बघून. त्यामुळं तात्काळ पोलीस प्रशासन कारवाई करेल असा आम्हाला पण ठाम विश्वास आहे. मुलगी आई वडिलांच्या ताब्यात देणं ही आमच्यासाठी प्राथमिकता आहे आणि त्यामुळं आज आम्ही पोलीस प्रशासनालाही सहकार्य करतोय आणि लोकांच्या भावना अत्यंत तीव्र असल्यामुळं आज मोर्चाचं जे आयोजन केलेलं आहे तो मोर्चाही आम्ही शांततेत पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. नक्की. पडळकर साहेब, तो शेवटचा प्रश्न होता की कुठेही भावना आक्रमक होऊन काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण आधीपासूनच म्हणजे कालपासूनच काही आपल्या कार्यकर्त्यांना कळवलेले एका मेसेजेस पाठवलेले आहेत का शांत राहण्याकरता? सर्वांशी बोलतोय. कालपासून आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे. आम्ही शांततेचं आवाहन केलेलं आहे. बरोबर. परंतु शेवटी असं अचानक घडल्यामुळे लोकांना जरा या सगळ्या गोष्टीचा संताप लोकांच्या मध्ये तयार झालेला आहे. धन्यवाद पडळकर साहेब, आपण बोललात न्यूज 18 मराठीशी. आपण बघतोय आज भिगवण बंदची हाक दिली गेलेली आहे आणि आज आंदोलन सुद्धा होणार आहे. या आंदोलन मोर्चासाठी शांततेत ते पार पडावं यासाठी स्वतः गोपीचंद पडळकर या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. पण त्याच वेळेला शांततेत आंदोलन व्हावं यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत आहेत. हिंदू संघटना आक्रमक झालेल्या आहेत. अपहरणाची बाब ही गंभीर आहे आणि त्यामुळे या मुलीला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देणं ही प्राथमिकता आहे असं गोपीचंद पडळकर म्हणाले. इंदापूर तालुक्यातील भिगवण इथं 2 तरुणांनी एका मुलीचं अपहरण केलं. या आरोपींना पकडण्याकरता ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. आज भिगवण बंदची सुद्धा हाक देण्यात आलेली आहे आणि आज मोर्चा सुद्धा काढला जाणार आहे भिगवणमधून. त्या मोर्चामध्ये गोपीचंद पडळकर सुद्धा सहभागी होणार असल्याचं कळतंय.